नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐकून लिही. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. इथे नमुना दाखल काही शब्द दिलेले आहेत, त्याचं वाचन करा. विद्यालय, पर्यावरण, प्रामाणिक, मैत्रीपूर्ण, आरोग्यदायी, आत्मविश्वास, स्वच्छता, अभ्यासिका, संगणक, शिस्तबद्ध याप्रमाणे शिक्षक शब्द सांगतील. विद्यार्थ्यांनी ते ऐकून शब्द लिहायचे आहेत. यानंतर दुसरा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2, सूचनेप्रमाणे प्रश्न सोडवा. 5 गुण. खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर. रक्ताचे पाणी करणे. उत्तर, शेतकरी शेतामध्ये एवढे कष्ट करतात की त्यांचे रक्ताचे पाणी होते. खालील शब्दांचे अनेक वचन कर, जसे नदी, नद्या. त्याप्रमाणे पेढा, पेढे, कांदा, कांदे. कवितेच्या ओळी पूर्ण कर. चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ती मनुजा आणि या शक्तीमागे मूर्ती, भीमकाय देई स्फूर्ती. याप्रमाणे कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. प्रश्न, घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नये म्हणून सांगतात? या प्रश्नाचं उत्तर कवितेच्या संदर्भावर अवलंबून आहे. सामान्यतः चवदार तळ्याचे पाणी या कवितेत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली आहे. विशिष्ट खाद्यपदार्थाचा उल्लेख नाही. यानंतर प्रश्न, कोणाचा जीव झुरणीला लागला आहे? योग्य पर्यायाला गोल कर. उत्तर, पर्याय क्रमांक 1, धरणीचा. जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल तर जे पॅकबंद पदार्थ आहेत, वेपर्स किंवा फास्ट फूड, हे पदार्थ खाऊ नयेत. प्रश्न क्रमांक 3, खालील जाहिरातीचे निरीक्षण कर व प्रश्नांचे उत्तरे लिही. प्रत्येकी 1 गुण आहे. 5 गुण. जाहिरात पहा, त्यावर आधारित पहिला प्रश्न, शैक्षणिक ॲपची निर्मिती कोणी केली आहे? उत्तर, पर्याय क्रमांक 3, डिजिटल गुरुजी पब्लिकेशन. हे उत्तर दिलेल्या जाहिरातीमध्ये आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पायाभूत चाचणी 2026-27 या ऑप्शनमध्ये सर्व सराव पेपर आहेत, त्यांचा सराव नक्की करा. यानंतर पुढचा प्रश्न पहा. शैक्षणिक ॲपचा उपयोग कोणाकोणाला होणार आहे? जाहिरातीमध्ये याचं उत्तर आहे विद्यार्थी, पालक व शिक्षक. शैक्षणिक ॲपची किंमत किती आहे? उत्तर, पर्याय क्रमांक 2, मोफत. प्रश्न, तुम्ही कोणकोणते शैक्षणिक ॲप वापरता? ChatGPT, दीक्षा ॲप, जेमिनी ॲप. याप्रमाणे तुम्ही इतर ॲपची पण नावे लिहू शकता. प्रश्न, शैक्षणिक ॲप कोठे मिळणार आहे? उत्तर, पर्याय क्रमांक 2, प्ले स्टोअरवर मिळणार आहे. यूट्यूबवर नाही, किंवा दुकानात नाही, किंवा वेबसाईटवर सुद्धा नाही. प्ले स्टोअरवर मिळणार आहे. म्हणून उत्तर, पर्याय क्रमांक 2ला टिक करा. यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4, चित्र बघ व चित्राविषयी माहिती लिही. 3 गुण. चित्र असं आहे, शेतकरी शेतात बैलांच्या मदतीने नांगरणी करत आहेत. सोबतीला एक महिला आहे. त्यावर आधारित उत्तर लिहून दिलेलं आहे. शेतातील दृश्य. व्यवस्थित वाचन करा. संपूर्णपणे वाचन करा उत्तराचं आणि याप्रमाणे तुम्ही उत्तर लिहा. चित्रात एक शेतकरी आपल्या शेतात कष्टाने काम करताना दिसत आहे. तो बैलाच्या जोडीच्या मदतीने शेतात नांगरणी करत आहे, जेणेकरून जमीन पेरणीसाठी तयार होईल. शेतकऱ्याला मदत करण्यासाठी त्याच्यासोबत एक महिला, कदाचित त्याची पत्नी देखील असावी. हे चित्र भारतीय शेतातील आहे. याप्रमाणे तुम्ही उत्तर लिहू शकता. प्रश्न, मोबाईल फोनचे उपयोग लिहा. मोबाईल फोनचा उपयोग सुरुवातीचा संपर्क, त्यानंतर शिक्षण, मनोरंजन, माहिती व सेवा. व्यवस्थित उत्तर लिहून दिलेलं आहे. संपूर्ण उत्तर वाचा. यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील अपूर्ण गोष्ट पूर्ण करायची आहे. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. चित्र आहे, रस्त्यावर गर्दी आहे, बस उभी आहे, सुप्रिया नावाची मुलगी एका काकांशी बोलत आहे. त्याप्रमाणे गोष्ट पूर्ण करायची आहे. गोष्टीचं नाव आहे सुप्रियाची समय सूचकता. व्यवस्थित वाचन करा. या गोष्टीतून तुम्हाला बोध असा होणार आहे, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करणे हेच खरे माणुसकीचे लक्षण आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6, परिच्छेद वाचन कर व खालील प्रश्न सोडव.
प्रत्येकी 1 गुण. 5 गुणांसाठी हा उतारा आहे. उतारावर आधारित पहिला प्रश्न, सयाजीरावांच्या मते सर्व सुधारणांचा पाया कोणता? योग्य पर्यायाला गोल करायचा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4. ब प्रश्न, सयाजीराव महाराजांनी समाजहिताची कोणती कामे केली आहेत? उत्तर पहा. बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा कायदा केला. गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवले. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पूर्ण उत्तर वाचा. यानंतर क प्रश्न पहा. खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. जसे आई वडील त्याप्रमाणे गरीब श्रीमंत. ड प्रश्न, सयाजीराव महाराजांनी शिक्षणाबाबत कोणता कायदा केला? बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा कायदा केला. ई प्रश्न, सयाजीराव टिंबटिंब संस्थानाचे राजे होते. बडोदा संस्थानाचे राजे होते. याप्रमाणे तुम्ही उत्तरे लिहू शकता. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.